Hello and welcome, my dear students. I, Dr. Praveen Suryavanshi, working as an assistant professor at Loknete Venkatrao Hiri College, Panchvati, Nasik. My subject is English. And our today's topic is 3.1 Summary Writing. If we see our question paper, it is going to be asked in question number 2. Part B as summary writing, and it is for 3 marks. The nature of the question is write the summary of the given extract with a suitable title with the help of the given points. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला प्रश्नपत्रिकेत असलेल्या उतार्याची समरी लिहायची आहे. 3 गुणांच्यासाठी प्रश्न आहे आणि प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या प्रश्नात आपल्याला हा विचारला जातो. 3.1 समरी रायटिंग आज आपण बघणार आहोत. आपण पुढे जाण्याच्या आधी, बिफोर वी मूव फर्दर, वी शॅल सी व्हॉट अ समरी इज अँड व्हॉट अ समरी इज नॉट. लेट अस सी व्हॉट अ समरी इज. अ समरी युजेस सेंटेन्सेस विच आर रीरिटन इन युअर ओन वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, समरी मध्ये तुमच्या स्वतःच्या शब्दात तयार केलेली वाक्य तुम्ही लिहित असतात. And summary is not the sentences or paragraphs which are copied word for word from the text for which you are going to write a summary. बघा, आपण आधी पाहिलं की समरी म्हणजे तुमच्या शब्दात व्यक्त झालेली वाक्य, आणि समरी म्हणजे काय नाही तर समरी म्हणजे दिलेल्या उतार्याचे किंवा पॅसेज मधील वाक्यांचं जसंच्या तसं कॉपी करणं नाही. नेक्स्ट पॉइंट इज summary shows an understanding of the meaning of the article using your own words. समरी म्हणजे काय तर तुम्ही ज्या उतार्याची समरी लिहिता आहात, सारांश लिहिता आहात, त्या उतार्याची तुम्हाला समजला असल्याची जाणीव तुम्ही लिहिलेल्या समरीतून झाली पाहिजे. अँड समरी इज नॉट कॉपीड सेंटेन्सेस फ्रॉम द आर्टिकल विथ नो फर्दर रायटिंग टू शो युअर अंडरस्टँडिंग. समरी म्हणजे काय, तुम्हाला दिलेल्या उतार्यातील वाक्य जशीच्या तशी लिहिणं असा त्याचा अर्थ होत नाही की ज्यातून तो तुम्हाला समजल्या असल्याची अजिबातही जाणीव होत नाही. Summary uses keywords from the text showing understanding of the subject. तुम्हाला दिलेल्या उतार्यामधले कीवर्ड्स म्हणजे महत्वाचे शब्द समरी मध्ये वापरले जातात की ज्यातनं तो तुम्हाला समजला असल्याची जाणीव होते. समरी इज नॉट डिक्शनरी एंट्री ऑफ द न्यू वर्ड्स इन द टेक्स्ट. समरी म्हणजे तुम्हाला दिलेल्या शब्दात उतार्यात काही अधिकचे शब्द मिक्स करणे असा होत नाही. Summary uses a sentence to explain each subject or section, paragraph, and only the important ideas. समरी म्हणजे काय, इथनं तुम्हाला दिलेल्या उतार्यातल्या महत्वाच्या कल्पना, महत्वाचे घटक फक्त घ्यायचे आहेत. अँड समरी इज नॉट अँड शुड समरी इज नॉट टू बी ॲज लॉंग ॲज द ओरिजिनल आर्टिकल इज. दिलेल्या उतार्या इतकीच तुमची समरी मोठी असता कामा नये. हाऊ टू राईट अ समरी. विद्यार्थी मित्रांनो, समरी लिहायची कशी असते बघा. वी शॅल सी वन बाय वन. रीड द एसे अ सेकंड टाइम. म्हणजे तुम्हाला ज्या उतार्याचा सारांश लिहायचा आहे, सार लिहायचा आहे, तो 2दा वाचा, गरज पडल्यास 3दा वाचा. पुट इट अवे बिफोर यू बिगिन टू राईट द समरी. तुम्ही समरी लिहायला सुरुवात करण्याच्या अगोदर मूळ उतारात बाजूला ठेवून द्या, म्हणजे त्यातनं वर्ड टू वर्ड किंवा सेंटेन्स टू सेंटेन्स कॉपी करणं केलं जाणार नाही, होणार नाही. नेक्स्ट स्टेज इज इन्क्लूड द essay or article title and the author's name in the first or second sentence. This is very important thing to do while writing a summary. तुम्ही ज्या घटकाविषयी लिहिता तो घटक आणि त्या घटकाचा लेखक कोण आहे हे तुमच्या पहिल्या वाक्यात किंवा दुसऱ्या वाक्यात आलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इन द पेनल्टी ऑफ डेथ एच.एल. मॅकनन आर्ग्यूज. बघा, उतारा कशाविषयी आहे ते पण आलं आणि कोणी लिहिलंय ते पण आलं. देन प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन दॅट यू रिमेंबर आफ्टर युअर रीडिंग. आणि मग ह्या वाक्यानंतर त्या उतार्याविषयी तुम्ही वाचलेलं आहे 2दा किंवा 3दा, तुम्हाला आठवत असलेली महत्वाची माहिती तुम्ही लिहू शकता. काय करायचंय बघा, ओमिट मोस्ट डिटेल्स. खूप बारीक सारीक डिटेल्स असतील तर त्या वगळून टाका.
बट इन्क्लूड ऑल इम्पॉर्टंट हायलाइट्स और मेन पॉइंट्स. पण सगळ्या महत्त्वाच्या घटकांना, महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश समरीत झालाच पाहिजे. डू नॉट इन्क्लूड युअर ओपिनियन्स. महत्त्वाची गोष्ट आहे, समरी लिहिताना दिलेल्या उतार्याविषयी आपलं मत अजिबात लिहायचं नाही. और इंटरप्रिटेशन्स, आपण त्या उतार्याविषयी काय विचार करतो, काय इंटरप्रिट करतो, काय इव्हॅल्युएट करतो ते लिहायचं नाही. डू नॉट राईट युअर इंटरप्रिटेशन्स और इव्हॅल्युएशन्स. द समरी शुड बी थरो. महत्वाचे मुद्दे आलेच पाहिजेत. फेअर, ऑब्जेक्टिव्ह अँड रिस्टेटमेंट ऑफ द ओरिजिनल. महत्वाचं म्हणजे मूळ उतार्यापेक्षा ते वेगळं असता कामा नये. देन कम्पेअर युअर समरी विथ द ओरिजिनल. तुम्ही लिहिलेली समरी मूळ उतार्याबरोबर तिची तुलना करून बघा. ॲड एनिथिंग ऑब्वियस दॅट यू प्रिव्हियसली ओमिटेड. काही महत्वाचं असेल पण सुटलं असं वाटत असेल तर त्याचा त्यात समावेश करा. काही विनाकारणच्या गोष्टी समावेश झालाय असं वाटत असेल तर त्या वगळा. अँड मेक शुअर दॅट यू डोंट टू क्लोजली कॉपी एनिथिंग फ्रॉम द ओरिजिनल. पण लक्षात ठेवा, मूळ उतार्यामधली ओळ ओळ, वर्ड टू वर्ड, सेंटेन्स टू सेंटेन्स कॉपी झालेली नाही याची काळजी घ्या. इफ यू हॅव रिवाइज युअर रायटिंग, इफ यू हॅव टाइम, वेळ असेल शिल्लक, तर आपला जो समरी आहे त्याला रिवाइज करणं केलं तरी हरकत नाही. डूज ऑफ द समरी रायटिंग. समरी रायटिंग करताना काय काय करणं गरजेचं आहे किंवा केलं पाहिजे. रीड अँड रीड द पॅसेज. मग असे आपण सांगितल्याप्रमाणे एकदा वाचा, समजला नाही तर दोनदा वाचा, गरज पडल्यास तिसऱ्यांदा वाचा. अंडरस्टँड, समजून घ्या. रीड द इन्स्ट्रक्शन्स. प्रश्नामध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना काय त्या समजून घ्या. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. नक्की कशाची समरी, काय मूळ मुद्दे आहेत ते समजून घ्या, लक्षात घ्या. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. स्वतःलाच प्रश्न विचारून बघा. दिलेल्या उतार्यातले मूळ मुद्दे तुम्हाला समजतील. Ask the questions to yourself. Form short sentences on your own. स्वतःचीच आपल्या शब्दातली स्वतःच्या लहान लहान वाक्य तयार करा. देन कनेक्ट these sentences using the linkers. मग ही तयार केलेली वाक्य एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करा. Remove redundant words and sentences from the key sentences. विनाकारणची रिपीट झालेली वाक्य, उदाहरणं, इलस्ट्रेशन्स टाळा. ओमिट डिटेल्स. खूप बारीक सारीक डिटेल्स असतील तर त्या टाळा. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. स्वतःचं मत, विश्लेषण मांडणं टाळा. डोंट्स ऑफ द समरी रायटिंग. डोंट इन्क्लूड एनिथिंग एक्स्ट्रा. डोंट एक्सक्लूड व्हॉट एव्हर इज इम्पॉर्टंट. काय जे महत्वाचं असेल ते टाळू नका. जे तिथे दिलेलं नाही, मूळ उतार्यात दिलेलं नाही, त्याचा समावेशही करू नका समरीमध्ये. डोंट ऍड एनिथिंग. काही अधिकची माहिती टाकू नका. डोंट कमेंट ऑन एनिथिंग. तिथे दिलेल्या मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करू नका. अँड डोंट गिव्ह एक्झाम्पल्स. उदाहरणं द्यायची नाहीत. 5 steps टू राईट अ इफेक्टिव्ह समरी. इफेक्टिव्ह समरी, एक चांगली आदर्श समरी लिहिण्याकरता या 5 स्टेजने आपण गेलं पाहिजे. फर्स्ट स्टेज इज रीड इट अंटिल यू अंडरस्टँड इट. टेक नोट्स. पहिला मुद्दा, समजेपर्यंत वाचा आणि वाचत असताना मुद्दे काढा, नोट्स काढा. दुसरी स्टेज आहे आयडेंटिफाय द ऑथर्स मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स. लेखकाच्या मूळ उतार्यातले महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. स्टेज नंबर 3, राईट युअर समरी फ्रॉम युअर नोट्स. तुम्ही वाचत असताना तयार केलेल्या ज्या नोट्स आहेत त्याच्या आधारे तुम्ही समरी लिहा. मूळ उतारा समोर ठेवून अजिबात नाही. स्टेज 4, चेक युअर समरी अगेन्स्ट द ओरिजिनल. समरी लिहून झाल्यानंतर मूळ उतार्यासोबत त्याची तुलना करून बघा. अँड लास्ट अँड 5th स्टेज इज रिवाइज अँड एडिट युअर समरी फॉर एरर्स. समरी रायटिंग पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा एकदा रिवाइज करायला विसरू नका. Now, good summary is a good summary. Now, dear students, see what a good summary is. एक चांगली समरी म्हणजे नक्की काय हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. It should be comprehensive. Comprehensive means you need to isolate all the important points in the original. मूळ उतार्यातले सगळे महत्वाचे मुद्दे आयसोलेट करा. आयसोलेट करा म्हणजे वेगळे लिहून घ्या. नोट्सच्या स्वरूपात असू शकतं ते. List the points and they review them. For your summary, include all the points that were essential to the author's thesis. वाचत असताना
काढलेल्या नोट्सचा समरी लिहिताना उपयोग करून घ्या. दिस इज कॉम्प्रिहेन्शन ऑफ द ओरिजिनल पॅसेज. कन्साइज मीन्स एक्सप्रेसिंग मच इन व्हेरी फ्यू वर्ड्स. खूप कमी शब्दात खूप जास्त गोष्टी सांगून जाणं. एलिमिनेट रिपिटेशन्स, महत्वाची गोष्ट एलिमिनेट म्हणजे गाळून टाकणे. रिपिटेशन्स टाळा. इवन इफ ऑथर रिस्टेट द सेम पॉइंट्स अगेन अँड अगेन, यू शाल से इट ओनली वन्स. मुद्दे रिपीट झाले असतील तर एकदाच ते मांडा. रिमेंबर, समरी शुड बी कन्सिडरेबली शॉर्टर दॅन द ऑथर्स ओरिजिनल रायटिंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट माय डिअर स्टुडंट्स. ऑलवेज रिमेंबर दॅट युअर समरी शुड बी कन्सिडरेबली शॉर्टर. मीन्स तुमची समरी जी आहे ती मूळ उतार्यापेक्षा खूप लहान असली पाहिजे. हे लक्षात ठेवूनच आपल्याला आपली समरी जी आहे ती लिहायची आहे. आवर नेक्स्ट स्टेज इज your summary should be coherent. Coherent means marked by an orderly, logical and aesthetically consistent relations parts. It is the meaning of coherent. Coherent means it should be in logical sequence. तुमच्या समरीमध्ये आलेले मुद्दे मूळ उतार्यात असल्याप्रमाणेच लॉजिकल सिक्वेन्स मध्ये असले पाहिजे, एकमेकांना जोडून आले पाहिजे. अ गुड समरी इज अ पीस ऑफ रायटिंग इन इट्स ओन राईट, while it should be developed from your list of notes. तुम्ही वाचत असताना नोट्स काढा. बघा हा मुद्दा पुन्हा पुन्हा येतोय. वाचत असताना काढलेल्या मुद्द्यांच्या आधारे समरी लिहायची आहे, मूळ पॅसेज समोर ठेवून नाही. Your summary should not sound like a list of sentences that are strung together in a paragraph or essay form. एक विनाकारण काही वाक्य सोबत जोडून दाटीवाटीने लिहिल्यासारखी आपली समरी वाटायला नको. एकमेकाच्या मागून ओघवत्या क्रमाने ते वाक्य आले पाहिजे. Your summary should be independent. Your summary should not be an imitation of the original passage. This is another important thing. तुमची समरी ही इमिटेशन वाटायला नको. इमिटेशन म्हणजे अनुकरण. मूळ उतार्याचं, मूळ पॅसेजची ती कॉपी वाटायला नको. ती स्वतंत्र एक वेगळं लिखाण वाटलं पाहिजे. डू नॉट सिम्पली कोट द ऑथर. दिलेल्या उतारातले, दिलेल्या लेखकाचे वाक्य जसेच्या तसे लिहायचे नाहीयेत. यूज युअर ओन वर्ड्स टू एक्सप्रेस युअर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट यू हॅव रीड. मी उतारा वाचल्यानंतर मला तो समजलाय. आय हॅव अंडरस्टूड द पॅसेज आफ्टर आय फिनिश इट्स रीडिंग. इट शुड बी रिफ्लेक्टेड फ्रॉम युअर समरी. तुमच्या समरीतून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की तुम्ही तो उतारा वाचलाय आणि तो तुम्हाला समजलाय. युअर समरी इज बेस्ड ऑन your interpretations of the writer's points or ideas. Your summary is an interpretation of writer's points or ideas, but in your own words. लेखकाच्या मताचं विश्लेषण पण तुमच्या शब्दात, तुमच्या समरीमध्ये आलं पाहिजे. डू नॉट इंट्रोड्यूस युअर ओन कमेंट्स or criticisms in the summary. Again, another important thing. Don't introduce your own comments or criticism in the summary. लेखकाच्या मतांविषयी तुमचं मत, तुमचं क्रिटिसिझम समरीमध्ये कुठेही डोकावता कामा नये. ते लिहायचं नाहीये, त्याचा समावेश करायचा नाहीये. पुन्हा एकदा लक्षात घ्या. दिस शुड बी सेव्ड फॉर युअर अनालिसिस. ते नंतर तुमच्या अनालिसिस करता उपयोगी पडणारी गोष्ट आहे. व्हॉट शुड अ कम्प्लीट पॅराग्राफ इन्क्लूड. एक समरी म्हणून तुम्ही जे उत्तर लिहिणार आहात ते नक्की काय असलं पाहिजे. बघा, प्रोडक्ट, आपलं आन्सर काय असलं पाहिजे. युअर आन्सर फॉर दिस क्वेश्चन शुड बी ॲट लिस्ट 7 to 9 sentences. 7 ते 9 वाक्य असली पाहिजेत फक्त. व्हॉट इट शुड इन्क्लूड, हाऊ दिस 7 to 9 sentences. हे 7 ते 9 वाक्य कशी असली पाहिजेत. मेन आयडिया सेंटेन्स, मुख्य कल्पना, यात ज्या गोष्टीविषयी पॅसेज आहे ती गोष्ट आणि ज्या लेखकाने तो लिहिलाय ते, हे पहिल्या 1 किंवा 2 वाक्यात येऊन जाणार. These are 1 or 2 sentences. Next is most important idea of original source. दिलेल्या ओरिजिनल उतार्यामधली सगळ्यात महत्वाची आयडिया. नेक्स्ट थर्ड टॉपिक इज 5 supporting detailed sentences to the main idea. 5 sentences you have to write, those which support the main idea. मूळ मुद्द्याला समर्थन करणारी 5 वाक्यांपर्यंत लिहायची आहे. 3 details that relate
टू अँड सपोर्ट द मेन आयडिया. 1-2 डिटेल्स लिहायचे आहेत, 3 एक डिटेल्स लिहायचे आहेत, की ज्या दिलेल्या उताराची मूळ कल्पना जी आहे त्याला सपोर्टिव्ह आहेत. देन कन्क्लुडिंग सेंटन्स, अब्रप्ट एंड, अचानक उतारा संपला असं वाटता कामा नये. प्रॉपर कन्क्लुजन त्याला असलं पाहिजे आणि शेवटची गोष्ट म्हणजे समरायझिंग सेंटन्स, समारोपाचं एक वाक्य असलं पाहिजे. हे सर्व मिळून 7 ते 9 वाक्याच्या पुढे आपली समरी जाता कामा नये. Again remember at least 7 and 9 sentences. It include main idea sentence, 5 supporting detail sentences, 3 details relate to and support the main idea, concluding sentence and summarizing sentence. Okay? Answer. After you have finished your summary writing, ask some questions to yourself and try to find out the answers. समरी लिहून झाल्यानंतर हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा आणि यांची उत्तरं काय मिळतात यावरून आपली समरी किती इफेक्टिव्ह झाली आहे हे आपण आपलंच अनालिसिस करू शकतो. Grade yourself in the following categories. Is my summary clear to someone who hasn't read or seen an article? ज्यांनी हा मूळ उतारा किंवा हे मूळ पुस्तक, हा मूळ पॅसेज वाचला नसेल त्याला हे पुस्तक किंवा हा उतारा माझी समरी वाचल्यानंतर लक्षात येणार आहे का? Your answer should be yes or no. If your answer is yes, then your summary is good one. Otherwise, it is not. Did I include the main points from the article? दिलेल्या उतार्यातले सगळे महत्वाचे मुद्द्यांचा माझ्या समरीमध्ये मी समावेश केलाय का? अगेन, इफ your answer is yes, your summary is good or effective. Is my summary, question number 3, is my summary brief and to the point? सविस्तर आणि मूळ मुद्द्याला धरून माझी समरी आहे का? अगेन, yes or no. If yes, your summary is effective. My dear students, fourth, did I include the title or author of the article? Yeah, this is very important. मी टायटल दिलंय का? मी मूळ लेखकाचा नावाचा उल्लेख तिथे केलाय का? असलाच पाहिजे. Fifth, did I summarize what the author wrote without including my own opinion? Did I succeed? This is the gist of the summary. Did I succeed in summarizing without including my opinion? लेखकाचं मत आहे तसंच्या तसं कमी शब्दात माझं स्वतःचं मत त्यात मिक्स न करता मांडण्यात मी यशस्वी झालेलो आहे का? If your answer is yes, then your summary is very effective. Now come to the textbook. 3.1 summary writing, we shall begin. Till now we have seen what the summary is, how to write an effective summary and how to assess your own समरी रायटिंग. आतापर्यंत आपण पाहिलं की समरी रायटिंग म्हणजे काय, एक चांगलं समरी रायटिंग लिहायचं कसं आहे आणि मी लिहिलेलं समरी रायटिंग इफेक्टिव्ह आहे की नाही याचं अनालिसिस कसं करायचं आहे हे आपण पाहिलं. आता आपण आपल्या टेक्स्टबुककडे वळूयात की ज्यामध्ये युनिट नंबर 3 टेक्स्ट नंबर 1 समरी रायटिंग आहे. लेट अस सी व्हॉट अ समरी रायटिंग इज. A summary is a record in the reader's own words that gives the main points of piece such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or sometimes even a whole book. Summary is a record in the reader's own words. वाचणाऱ्याच्या शब्दातलं रेकॉर्ड म्हणजे समरी. त्यात मूळ मुद्द्यातला, मूळ उतार्यातला, मग ते एखादं पुस्तकाचा भाग असू शकतो, एखादं आर्टिकल असू शकतं, एखादा न्यूजपेपर असू शकतो किंवा संपूर्ण पुस्तक असू शकतं. याचं गिस्ट, याची समरी, याचा सारांश वाचकाच्या भाषेतला म्हणजे समरी होय. स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी आईस ब्रेकर्स फॉर द समरी रायटिंग. आपण आजच्या आपल्या अभ्यास मालिकेत समरी रायटिंग साठीचे आईस ब्रेकर्स बघणार आहोत. बिफोर वी मूव्ह फर्दर or before we see the icebreakers for summary writing, we must know what the icebreaker is. The term icebreaker is derived from break the ice. Ice म्हणजे काय? ब्रेक मोडले. ब्रेक द आईस या टर्म पासून आईस ब्रेकर्स नावाची संकल्पना पुढे आलेली आहे. लेट अस सी which in turn comes from the special ship called icebreakers that are designed to break off ice in the Arctic regions to make way for the ships following. Icebreakers ही खरं तर एका जहाजाकरता वापरली जाणारी टर्म आहे की जे जहाज
बर्फाच्छादित जो समुद्र असेल तिथलं बर्फ फोडत पुढे जात असतं आणि मागणं येणाऱ्या शिप्स जहाजांच्यासाठी रस्ता बनवत असतं. व्हॉट आर द आईस ब्रेकर्स इन लिटरेचर इन आवर टेक्स्ट बुक? लिटरेचरमध्ये याचा संबंध काय? टेक्स्ट बुकमध्ये याचा संबंध काय आईस ब्रेकर्सचा? तर टेक्स्ट बुकमध्ये आईस ब्रेकरचा समावेश बघा काय. जसं बर्फाच्छादित प्रदेशात बर्फ तोडत रस्ता बनवण्याचं काम आईस ब्रेकर्स करतं, तसंच आपल्या टेक्स्ट बुकमध्ये बघा ते काय करतं. द आईस ब्रेकर्स आर स्ट्रक्चर्ड ऍक्टिव्हिटीज दॅट आर डिझाईन टू रिलॅक्स द लर्नर्सला ते ज्या घटकाचा अभ्यास करणार आहेत तो सहज अभ्यासता यावा यासाठी त्याची मानसिकता तयार करण्याचं काम आईस ब्रेकर्स करतात. Dear students, ice breakers are just like warm up activities. बघा एखादा खेळाडू एखाद्या मैदानात उतरल्यानंतर वॉर्मअप करत असतो बघा. एखादा रेस्लर असेल, एखादा क्रिकेटपटू असेल, कबड्डी प्लेअर असेल, मैदानात उतरल्यानंतर खेळायला सुरुवात करण्याच्या आधी स्वतःचं शरीर ते रिलॅक्स करतात. इथे आपलं मन रिलॅक्स करण्याचं, आपला मेंदू रिलॅक्स करण्याचं काम आईस ब्रेकर करत असतात. अँड आईस ब्रेकर्स इंट्रोड्यूस द लर्नर अँड द टेक्स्ट टू इच अदर. जो घटक अभ्यासावयाचा आहे तो घटक आणि विद्यार्थी यांची एकमेकाशी ओळख करून द्यायचं काम आईस ब्रेकर्स करतात. आईस ब्रेकर्स energize the students in what is normally an unduly formal atmosphere of the situation. एक फॉर्मल ॲटमॉस्फिअर रिलॅक्स आणि काम करण्याचं काम आईस ब्रेकर्स करत असतात. What are the ice breakers? Ice breakers are tools or short exercise that enables interaction. संभाषण. आईस ब्रेकर्स म्हणजे काय की संभाषणाची सुरुवात ज्यातनं होत असते. स्टिम्युलेट क्रिएटिव्ह थिंकिंग. क्रिएटिव्ह थिंकिंगला उत्तेजना देण्याचं काम आईस ब्रेकर्स करतात. चॅलेंज द बेसिक अझम्पशन्स. काही मूळ संकल्पना असतील त्यांना चॅलेंज देण्याचं म्हणजे आव्हान देण्याचं काम आईस ब्रेकर्स करतात. इलस्ट्रेट न्यू कन्सेप्ट्स अँड इंट्रोड्यूस द स्पेसिफिक मटेरियल. नवीन संकल्पना असतील तर त्या स्पष्ट करण्याचं काम, काही नवीन स्पेसिफिक घटक असतील तर ते समजून सांगण्याचं काम आईस ब्रेकर्स करत असतात. नाउ सी our today's ice breakers for summary writing through activities. Our first activity is guess the correct alternative of the following. First is to summarize means, and the options are put information in chronological order. दिलेली माहिती क्रोनॉलॉजिकल म्हणजे एका मागून एक क्रमाने लिहिणे. टू रिकॅप्च्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन. स्वतःच्या शब्दात मूळ उतारा, मूळ पॅसेज मांडणे. टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन. नवीन माहिती सांगणे. टू राईट वन्स ओपिनियन अबाउट द सिलेक्शन. दिलेल्या उतार्याचे पॅसेजच्या विषयी आपलं मत मांडणे. तर ह्यापैकी समरायझिंग या टॉपिकसाठी कुठला ऑप्शन बरोबर आहे? सेकंड ऑप्शन, बी ऑप्शन. टू रिकॅप्च्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन. दिलेल्या उतार्यातले महत्वाचे मुद्दे आपल्या शब्दात मांडणे म्हणजे समरायझिंग होय. दॅट मीन्स टू समराइज मीन्स टू रिकॅप्च्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन. ओके. Second sentence is the type of summary that consists of a paragraph to express the main idea is outline, or report, synopsis, or D, written summary. The type of summary that consists of a paragraph to express the main idea is a written summary. There are various ways of incorporating the writer's works into your writing. इनकॉर्पोरेटिंग, दिलेल्या एखाद्या लेखकाचं लिखाण तुमच्या शब्दात मांडण्याचे वेगळे प्रकार आहेत. ते खाली दिलेले आहेत. ते डिफर अकॉर्डिंग टू देअर क्लोजनेस ऑफ युअर रायटिंग टू द सोर्स ऑफ रायटिंग. तुमचं लिखाण मूळ लिखाणापेक्षा किती वेगळं आहे किंवा मूळ लिखाणाच्या किती जवळ आहे यावरून त्याचा प्रकार निश्चित होत असतो. खाली काही असेच मूळ लेखनाचे आपल्या शब्दात मांडणी करण्याचे काही पद्धती दिलेल्या आहेत, त्या आपण बघूयात. म्हणजे समरायझिंगच्या हा जो घटक आहे तो इतरांपेक्षा वेगळा कसा आहे याची आपल्याला जाणीव होईल. Now see, ways of writing and its description. Ways of incorporating other writers in your own words and their description. इतर लेखकांचं म्हणणं, मत तुमच्या शब्दात मांडण्याच्या पद्धती आणि त्यांचं थोडक्यात डिस्क्रिप्शन पुढे दिलेलं आहे.
सी वन बाय वन. देर आर 6 ऑफ देम. 6 दिलेले आहेत, त्यापैकी आपण एक एक बघणार आहोत. फर्स्ट ऑफ देम इज समरायझिंग. समरायझिंग इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू युअर ओन वर्ड्स. की आपण मगासपासून जे बघतो की मूळ उतार्यातले मूळ मुख्य सर्व मुद्दे आपल्या शब्दात मांडणं म्हणजे समरायझिंग. पॅराफ्रेझिंग. Paraphrasing must be identical to the original and match the document word by word. Paraphrasing म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटशी त्याचं साम्य असलंच पाहिजे आणि शब्द तिथे आला पाहिजे. हे कंपल्शन आपल्याला समरायझिंग मध्ये अजिबात नाहीये. प्रिसाइज रायटिंग. प्रिसाइज रायटिंग पॅराफ्रेझिंग. पॅराफ्रेझिंग हा मूळ मुद्दा तिथे आला पाहिजे. प्रिसाइज रायटिंग. प्रिसाइज रायटिंग इज इट इन्क्लूड्स टेकिंग बॉर्डर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कन्सिडरिंग इट स्लाइटली. Precise writing means it includes the broader segment of the source and considering it slightly. Whereas quoting includes just the main idea but every detail expressed clearly and to the point. It includes not just the main idea, फक्त मुख्य मुद्दे नाही आहेत तर सगळ्याच घटकांचा त्यात समावेश केलेला आहे. एडिटिंगच केलेलं असतं. इट इन्क्लूड सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट फॉर द करेक्शन, कंडेन्शन अँड ऑर्गनायझेशन. यात मूळ उतार्याशी एडिटिंग त्याची एडिटिंग यात केलेली असते. गिस्ट रायटिंग. सारांश. इट इन्क्लूड द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑफ द क्रक्स ऑफ द मॅटर. फक्त मुख्य मूळ मुद्द्याचा यात समावेश केलेला असतो. बघा यांचे 6च्या 6 घटक जर आपण पाहिले तर सर्वच्या सर्व एकमेकांच्या पासून थोड्याफार फरकाने कळणं पण वेगळे असल्याचं आपल्या लक्षात येत आहे. नाउ हाऊ टू लर्न समरी रायटिंग अगेन. बघा हे आधीही आपण पाहिलंय पण पुन्हा एकदा बघू की एक समरी रायटिंग इफेक्टिव्ह समरी लिहिण्यासाठीच्या स्टेजेस काय काय आहेत, काय काय आपण त्यासाठी केलं पाहिजे. टेक स्मॉल पॅसेज इनिशियली. एक लहानसा उतारा घ्या. सुरुवात अगदी मोठ्या पुस्तकाची समरी लिहिण्यापासून करू नये. छोट्या छोट्या उतार्यांची समरी लिहिण्याचा आधी सराव करा. रीड इट केअरफुली अँड कॅल्क्युलेट द वर्ड्स. दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यात दिलेल्या शब्दांचं कॅल्क्युलेशन करा की किती आहे आणि मला समरी करून ते किती झालं पाहिजे. ट्राय टू रिड्यूस इच सेंटेन्स विदाउट लुझिंग इट्स सेन्स. प्रत्येक वाक्य त्याचा सेन्स लूज न होता मला लहान करता येतंय का याचा प्रयत्न करा. रिमूव्ह एक्झाम्पल्स अँड इलस्ट्रेशन्स इफ एनी. दिलेल्या मूळ उतार्यांमध्ये काही उदाहरणं असतील, काही विश्लेषणं असतील तर ते समरीमध्ये अजिबात घेऊ नयेत. अवॉइड रिपीटेड अँड अननेसेसरी इन्फॉर्मेशन. काही माहिती पुन्हा पुन्हा मूळ उतार्यात आली असेल किंवा काही माहिती गरजेची नसताना आलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा समावेश समरीमध्ये करू नका. यूज सिंपल सेंटेन्सेस. साध्या साध्या वाक्यांचा वापर करा. यूज वन वर्ड फॉर ग्रुप ऑफ वर्ड्स वेअर एव्हर इट इज पॉसिबल. शब्दसमूहासाठी एका शब्दाचा वापर करण्याचा प्रयत्न करा जिथे जिथे शक्य असेल. फॉर एक्झाम्पल, द पर्सन हू लीड्स इंडिया. You shall use the words Indian captain or India's captain. Search the keyword and join them with relevant words. मोठमोठे शब्द कीवर्ड शोधा आणि छोटे छोटे शब्दांचा त्यांना एकत्र जोडून उपयोग करा. रिड्यूस द पॅसेज अप टू 1/3. मूळ मुद्दा, मूळ गोष्ट दिलेला पॅसेज 1/3 1/3 भागापर्यंत लहान आपल्याला करता आला पाहिजे. गिव्ह द टायटल टू द समरी कन्सिडरिंग द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज. आणि मूळ मुद्द्याची महत्व लक्षात घेऊन दिलेल्या उतार्याला आपल्याला टायटल सुद्धा देता आलं पाहिजे. ते सुद्धा गरजेचं आहे. Now friends, we have seen what a summary writing is, what are the ways to write an effective summary, in what way we can write a good summary. Then we have seen what the term icebreaker means and how icebreaker are effective in a literary field, in our textbook, how they are useful. Now we shall see some examples, some solved examples of the question summary writing. We shall see one by one. Here, example number 1. Here, the passage about democracy has been summarized. लोकशाही विषयी दिलेला पॅसेज ते समराईज केलेला आहे. बघा मूळ मुद्द्यांचा तिथे समावेश केलेला आहे. लहान अतिशय 1/3 मध्ये तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचे मार्क्स आपल्याला कसे मिळवायचे आहेत हे खाली दिलेलं आहे. बघा टायटल. तुम्ही दिलेलं कुठलंही सुटेबल टायटल ऍक्सेप्ट केलं जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे.
कव्हरिंग इसेन्शियल पॉइंट्स. मूळ उतार्यातले सगळे महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण समावेश केलाय का, त्याच्यासाठी 1 मार्क आहे. अँड लँग्वेज स्टाईल अँड ग्रामर, दिलेलं उत्तर जे आहे, आपण लिहिलेली समरी जे आहे, त्या लँग्वेज स्टाईल आणि ग्रामर साठी 1 वाक्य असणार आहे. नाउ द टायटल हिअर, इथे उत्तर लिहिण्याने बघा, उत्तर लिहिताना टायटल काय दिलंय, व्ह्यूज अँड डेमोक्रेसी. खाली काही लिहिलं आहे, त्याचा 1 गुण मात्र इथे काय झालेला आहे, फिक्स झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, समरी रायटिंग करताना दिलेल्या उतार्याचं टायटल लिहायला विसरायचं नाही. मूळ मुद्दे जे आहेत पॅसेज मधले ते आले पाहिजेत, आणि कन्क्लुडिंग रिमार्क्स आणि ओव्हरऑल आपले लँग्वेज स्टाईल आणि ग्रामर कसे आहे त्याला सुद्धा 1 मार्क आहे. Second passage is about importance of education. Again, the marking scheme is suitable title 1 mark, covering the essential point 1 mark, language, style and grammar 1 mark. Importance of education 1 mark is fixed. Then some important topics from the passage about education 1 mark, and how grammatically our sentences are correct, how logically they are connected to each other 1 mark. Thus, the question is for 3 marks. Example number 3, cry for the peace. Again, same thing. Title, all essential points, language, style and grammar. Title, 1 mark. Main topic, main points, 1 mark. And how logically our sentences are connected to each other and how grammatically they are correct, 1 mark. Thus, 3 marks. Next passage, same thing. Causes and problems of migration. Title, all essential point, language, style and grammar, 1 mark each. Example number 5, silence and the human happiness. Title, 1 mark, covering essential points, 1 mark, language, style and grammar, 1 marks. Thank you. Thank you, my dear students. Thus, today we have seen all about the summary writing. Our main emphasis was on icebreakers, though we have taken some examples, but I hope you have understood. If you have any doubts, you can contact. Thank you, friends. Thank you. Goodbye.